भायखळा वार्ड क्रमांक 207 येथून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून रोहिदास लोखंडेजी आज निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांना ही निवडणूक किती सोपी आणि किती अवघड जाते या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधू। रोहिदास सर, नमस्कार, आपलं स्वागत आहे। प्रथमतः तुम्हाला या निवडणुकीमध्ये यशस्वी होण्यासाठी आम्ही शुभेच्छा देतोय। विरोधकांनी आपल्यावरती काही गंभीर आरोप केलेत की मागील 10 वर्षापासून आपण सत्तेमध्ये आहात आणि आपल्याकडून विभागामध्ये अपेक्षित अशी कामं झालेली नाहीत। नेमकं काय तुमचं म्हणणं झाले? 2017 ते 2022 पर्यंत खूप कामं आपल्या वार्डमध्ये झालेली आहेत आणि प्रत्येक ठिकाणी पाट्या लागलेल्या आहेत। जे विरोधक सांगतायत त्या विरोधकांना येऊन सांगा की त्या पाट्या बघून घ्या आणि मुळामध्ये विरोधक आहेत कोण हे मला माहिती नाही। आणि ते विरोधक इथे पहिले होते का? कोविड काळ असेल, कुठला काळ असेल, ते विरोधक होते का? ते जर असतील तर ते सांगतील ना की आम्ही होतो आणि आम्हाला माहिती आहे म्हणून। ते आता उद्याच आलेत नाही, आता इथे निवडणुकीमध्ये उभे राहिलेत। त्यांना काय विरोधक वगैरे हा विषय नाही आहे, परंतु इथे कामं झालेली आहेत। 2017 ते 2022 कामं झालीत। एवढ्या लोकांनी उत्साह दाखवलेला आता या ठिकाणी। आणि आता 2022च्या नंतर जी निवडणूकच झाली नसल्या कारणाने 4 वर्ष आम्ही काम करू शकलो ना, फंडच नाही आहे। पण सत्ता असली तर तरी त्याचा उपयोग करून आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकांचे वॉटर मीटर, गटर, पाणी, ड्रेनेज लाईनचे प्रश्न, अमुक तमुक छोटे मोठे कामं वगैरे आम्ही सोडवलेली आहेत। आणि वैयक्तिक सुद्धा आमच्याकडे संजय गांधी पेन्शन असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, लाडकी बहीण योजना असेल, अशा विविध योजना, आयुष्यमान कार्ड असेल, अशा असंख्य अशा योजना आहेत की ज्या आम्ही लोकांना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असेल, दिव्यांगांना वस्तू वाटप असेल, दिव्यांगांना पेन्शन, वैयक्तिक कामं केली आहेत। माझ्या 13-14 हजार लोकांचा डाटा आहे। कोण काय सांगते की आम्ही कामं केलेली नाहीत? भाऊ, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्या विभागामध्ये असं कोणतं काम आहे जे आपल्याकडून होणं बाकी आहे आणि ते काम होण्याची आपली संकल्पना आहे? असं आहे की या ठिकाणी आमचे 11 समाज आहे, यांचं डेव्हलपमेंट बाकी कोर्टामध्ये मॅटर आहे। आमच्याकडे 30-35 मुंबई रिपेअर बोर्डच्या बिल्डिंग्स आहेत, त्याचा डेव्हलपमेंट्स होणं बाकी आहे। त्याचा 33-24चा GR निघालेला आहे, पण तरीसुद्धा तो इतका फायदेशीर नाही म्हणून डेव्हलपर येत नाही आहेत। सेज बिल्डिंग आमच्या प्रभागामध्ये बऱ्याचशा आहेत, त्या मोडकळीस आल्या, त्यांची दुरुस्ती तर होतेच आहेत, पण त्या पण पुनर्विकासाला गेलेल्या आहेत, त्यांचा पुनर्विकास होणं बाकी आहे। बऱ्याचशा ठिकाणी शाळा आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आहेत, तर आम्ही तिथे एक मुंबई पब्लिक स्कूल शाळा बनवलेली आहे। त्याच्यामध्ये म्हणजे 140 विद्यार्थी, अजून 2-3 शाळा आहेत, त्याच्यामध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी आहे, तर ते पण मुंबई पब्लिक स्कूल केलं, इंग्रजी माध्यम केलं तर तो एक शाळेचा प्रश्न सुटेल। CC रोड आमचे 4-5 आता त्याची कामं सुरू झालेली आहेत, अजून 4-5 CC रोड होतील भविष्यामध्ये, ते काम बाकी आहे। असे काही समस्या ज्या मला माहिती आहे, बऱ्याचशा मला समस्या चांगल्या माहिती आहे। 25 ते 30 वर्ष मी या ठिकाणी काम करतो, माझं कार्यालय आहे, माझ्या कार्यालयामध्ये रोज 70 ते 80 लोक येतात, त्याच्यामुळे समस्या मला सगळ्या माहिती आहे। त्या मी जिंकलो की त्या निश्चित सोडवण्याचा माझा पूर्ण 5 वर्षाचा प्रयत्न असेल। ही निवडणूक तुम्हाला सोपी जाईल असं तुम्हाला वाटतं? हां, मला खूप सोपी जाणार आहे। मी आताच माझं मिशन 15,000चा टार्गेट करून ठेवलेलं आहे। माझ्याकडे वोट बँक माझी तयार झालेली आहे आणि सर्वांचा विश्वास माझ्यावरती आहे। आणि का नसणार विश्वास? आणि समोर आहे तरी कोण आहे ना, त्यांनी काय कामं केली आहेत, ते इथे असतात किंवा त्यांनी लोकांशी संपर्क केला, त्यांची स्वतःची कार्यालय, काही नाही कोणाचं काय। त्याच्यामुळे आपली स्वतःची कार्यालय आहेत, लोक आपल्याकडे, शेवटी संपर्क महत्त्वाचा आहे। नगरसेवक निवडणुकीमध्ये लोकांशी थेट संपर्क महत्त्वाचा आहे। आमदार खासदारकीचं जाऊन द्या, ते भेटले कधी नाही भेटले काय हरकत नाही, परंतु नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये नगरसेवकच्या कार्यालयामध्ये लोक संपर्क करायला येतात, ही मोठी गोष्ट आहे। आणि तो संपर्क माझ्याकडे होतो, त्याचा डाटा माझ्याकडे रेडी आहे। कोणी येऊन बघावं की मी किती काम केलं आणि मी काय काम करतो ते। धन्यवाद। माझा डाटा माझ्याकडे डाटा रेडी आहे आणि मी निवडून येणार असा ठाम विश्वास रोहिदास लोखंडे हे व्यक्त करीत आहेत। पाहू, येणाऱ्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये मतदार राजा आपले मत कोणाच्या पारड्यात टाकतं, रोहिदास लोखंडे विजयी होतात की त्यांच्या विरोधातील अन्य कोण उमेदवार विजयी होतो, हे आपल्याला 16 जानेवारीला पाहायला मिळेल। तुर्तास आपण इथेच थांबतो। महाराष्ट्र समाचार करता भायखळा कंजारवाडा इथून दिनेश मराठे, मुंबई। धन्यवाद।